मुंबईसह राज्यभरात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। राज्यातील हवामान बदलामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली आहे। त्यामुळे अवकाळीनंतर राज्यामध्ये तापमान वाढीचा इशारा देण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या क्लीनअप मार्शलच्या प्रतिनिधींची सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे। क्लीनअप मार्शलकडून दंड आकारला जात असेल तर तक्रार नोंदवण्याचं आवाहन नगरपालिकेने केलेलं आहे। मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या 10 वर्षांमध्ये 2.5% कमी झालेली आहे। मात्र अजूनही रस्त्यांवर जवळपास 91,000 भटके कुत्रे फिरत आहेत अशी माहिती समोर आली आहे। महापालिका आणि ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेनं या संदर्भातलं सर्वेक्षण केलेलं आहे। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 103 रुपये 50 पैसे इतके आहेत। डिझेलचे दर 90 रुपये 3 पैशांवर पोहोचलेले आहेत। मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकामध्ये रविवारी 6 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। यावेळी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे 5 मेल एक्सप्रेस कर्जत पनवेल मार्गावरून वळवल्या जाणार आहेत। पुणे विमानतळावरून वर्षभरात 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय। विमानतळाचं विस्तारीकरण, नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 10.66% प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे। विमानतळावरून माल वाहतुकीमध्ये 8.85% वाढ झाली आहे। राज्यामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याला विरोध आहे आणि या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विदर्भ वीज ग्राहक संघटनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे। ही योजना ग्राहकांसाठी अनावश्यक असून राज्यावर आर्थिक बोजा टाकणारी आहे असा दावा या याचिकेत करण्यात आलाय। वक्फ बोर्ड विधेयकाला सांगलीमध्ये मुस्लिम समाजाने विरोध केलाय। त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। राजेवाडी तलावामधून शेतीला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। या परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याविना करपून जाते। राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन केंद्र स्थापन करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केलेली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर राज्य कर्मचाऱ्यांच्याही महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे। महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ होण्याचा अंदाज आहे। सध्या या कर्मचाऱ्यांना 53% दरानं महागाई भत्ता दिला जातो। कंपनीच्या ई-मेलद्वारे आता 11,34,00,000ची सायबर फसवणूक झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी अवघ्या काही तासांमध्येच 11,19,00,000 रुपये गोठवण्यात सायबर पथकाला यश आलंय। अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या बँक खात्याशी जोडलेला ईमेल हॅक करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती। म्हाडासह मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं महापालिकेचा मालमत्ता कर थकवलाय। भूखंड वापरासंदर्भातील मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे। मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं महापालिकेचे 550 कोटी रुपये थकवले आहेत। विधी महाविद्यालयांच्या पाहणी संदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडियानं काढलेली नोटीस उच्च न्यायालयानं वैध ठरवली आहे। विधी महाविद्यालयांच्या पाहणीचा बीसीआयला अधिकार असून त्याला अतिरेक म्हणता येणार नाही असा निर्वाळाही न्यायालयानं दिलाय। विधी महाविद्यालयांच्या पाहणी संदर्भात बीसीआयनं काढलेल्या नोटीसला मनमानी किंवा बेकायदेशीर म्हणता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नुकत्याच आयोजित कार्यक्रमामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी मुंबई विभागातील 3, भुसावळ विभागातील 4, नागपूर विभागातील 2 आणि पुणे आणि सोलापूर विभागातील 1 रेल्वे कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्कार देऊन गौरवलेला आहे। न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। 122 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं 5 आरोपींच्या 21 मालमत्तांवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा केलाय। महादंडाधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला परवानगी दिली असून मालमत्ता सुमारे 167 कोटी रुपयांच्या आहेत।
प्राण्यांना आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला 500 रुपये दंड आकारणार आहे. कबूतर, कुत्री, मांजरी, गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कुणी खाऊ घालत असेल तर त्याचा इतरांना त्रास होत असेल तर अशा प्रकरणामध्ये 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या नियमावलीमध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. म्हाडा अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये आता राज्य शासनानं नवं धोरण जारी केलेलं आहे. या धोरणानुसार आता म्हाडातील अभियंत्याला कार्यकारीपदी फक्त 3च वर्ष राहता येणार आहे. त्यामुळे अभियंत्यांची मलिदा मिळवून देणाऱ्या विशिष्ट मंडळामधील नियुक्त्यांमधील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. प्लास्टिक फुलांवर बंदी नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं उच्च न्यायालयामध्ये मांडली आहे. प्लास्टिकच्या वस्तूंच्या यादीमध्ये सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश करण्याची शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती. त्यावर तज्ज्ञांच्या समितीनं एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या यादीमध्ये फुलांचा समावेश करायला नकार दिलाय. सिडकोनं निवासी मालमत्तेच्या हस्तांतरण शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. व्यावसायिक गाळ्यांच्या हस्तांतर शुल्कामध्ये तब्बल 50% शुल्क वाढ करण्याचा निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू झाल्यामुळे आता नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वसई विरार महानगरपालिकेनं दिव्यांग नागरिकांसाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये 40%हून अधिक दिव्यांग असलेल्यांना मासिक अनुदान, खेळाडूंना अनुदान, त्याचबरोबर व्यवसायासाठी अनुदान, गतिमंद मुलांच्या पालकांना संगोपनासाठी अनुदान या विविध योजनांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागामध्ये उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी 3 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक 6 ते 8 एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये दरड कोसळली आहे. माळशेज घाट परिसरामध्ये अचानक सोसाट्याचा वारा आणि जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे ही दरड कोसळलेली आहे. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. श्रीगोंदावरून नवी मुंबईमध्ये टरबूज घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीजवळ ही दरड कोसळली. राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातही पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह भारती विद्यापीठ, कात्रज आणि आंबेगाव पठार भागामध्ये दमदार पाऊस झाला. पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव, सपकाळ, अनवा, रेणुका, त्याचबरोबर पिंपळगाव आणि पारत शिवाई परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. या भागामध्ये कांदा, आंबा, मका या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज सलग 4थ्या दिवशी जालना जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज अचानक संध्याकाळी पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. विजांचा कडकडाट झाला. त्याचबरोबर वादळी वारे सुद्धा सुटलेले होते आणि जोरदार अवकाळी पाऊस आला. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे बिजवाई कांदा, हळद आणि ज्वारी या पिकांसह आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस झालाय. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील शेंबा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठा कहर झालेला आहे. धुळे जिल्ह्यातील नेर, कापडणे, मजदी या परिसराला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचा मोहर गळून पडलाय. तसंच काढणीला आलेली पिकंही भुईसपाट झाली आहेत. नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली. या पावसानं नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गहू, तूर आणि चण्याची 10 ते 12 हजार धान्याची पोती भिजल्याचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर करंदी परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलंय.
अवकाळी पावसामुळे गहू, कांदा आणि द्राक्षांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। वर्ध्यामधील सेलू तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पावसामुळे अंदर गावातील पपईची बाग उद्ध्वस्त झाली। 1.5 एकर परिसरामध्ये लागवड केलेल्या पपईची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे। देशाची 40% कांद्याची गरज भागवणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं काढणीला आलेला उन्हाळी कांदा जमीनदोस्त झालाय। नाशिक जिल्ह्यातील बागलाण, देवळा, सटाणा या परिसरामध्ये कांद्याचं अतोनात नुकसान झालंय। रत्नागिरीलाही अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना फटका बसलेला आहे। पावसामुळे तोडणीला आलेल्या आंब्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आंब्यावर आता फवारणी करावी लागणार आहे। फवारणी आणि कामगारांच्या खर्चाचा भुर्दंड बागायतदारांना बसणार आहे। किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात समिती नेमली जाणार आहे अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळलेला नाही आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून लवकरच समिती स्थापन होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। किल्ले रायगडच्या संवर्धनाचं काम सुरू असून काम करताना अनेक अडचणी येत असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय। 12 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावर येणार असून त्यांनी अडचणी समजून घ्याव्यात अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे। किल्ल्याचं सौंदर्य हरपत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली। संभाजीनगरमधल्या जलील यांच्या घरी दोघांची गळाभेट झाली। दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। जळगावमध्ये बोगस जन्मदाखले बनवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तहसीलदारांच्या सहीनं 43 जन्मदाखले बनवल्याची तक्रार आहे। बोगस जन्मदाखले बनवणाऱ्यांचा शोध सुरू आहे। माझ्या बाबतीत बीड सारखाच कट घडवायचा होता, पण मला आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे यामधून वाचू शकतो, अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या राजकारणामध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू होते असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेला आहे। पोलिसांच्या तपासानंतर यावर सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय।